विश्वास का राजा काय कठीण वगैरे केली राजा आपला दिसायला लागलाय लागा अरे तर आता तेवढंच राहायचं रे असं राजा हा म्हणजे आता दुसरं लग्न करायचं दाजीने मला पोरकी बघितली अयो हो चांगला हा म्हणून आपलं कठीण वगैरे केली आता झालंय कठीण बरं का तुला लागत असेल तासभर आता नाही ना तासभर नाही झालं माझं ऐक की हा बोल की मी कारखान्यावर चाललोय बरं बरं भाऊचं बिल आणायचं तू घरी जाऊन फक्त भाऊ घेऊन ये कारखान्याचे कसले हो हो माहित आहे मला त्यामुळे भाऊ आला का नाही बरं बरोबर यांना लागत चालतंय येतो मी तुझ्यासोबत माझ्यावर नको भाऊ घेऊन ये चालेल चालेल एकट्याला पुढे बरोबर चालेल जाऊ हा येतो मी शर्ट वगैरे घालून लवकर जा हो दीपक भाऊला घेऊन ये तात्या काय काय चाललंय आला का तो काय ऊस खात बसलात तिकडे कुठे आला होता ते बंडू तात्याचा ट्रॅक्टर आणायला चाललोय हा का हा अरे तो काय खाली नांगरीतोय तिकडे आराव आणि आजा कुठे आजा गेले बापाला घेऊन दवाखान्यात काय झालं दुखायला लागले वाटतं त्या बापाच्या बोल की काय नाही तात्या होय तात्या हा अरे ही ऊस एवढा दणदणीत आलाय राव का बरं टाकलं नाही अजून तुम्ही का नाही पाठवला कारखान्याला अरे ऊस तोडा आलाय पण कारखान्यात थोडी तर द्या पाहिजे ना कुठल्या जगात जगताय तात्या अरे तुम्ही ना नुसतं बायांमध्येच गेलात बरं हे घे पैसे कामच बोल अहो आजच्या गावातल्या लोकांनी पाठवला ना ऊस कधी पाठवलाय अहो ते दीपक तर उद्या पट्टी आणायला चाललाय कारखान्यात बिल आणायला चाललाय कधी गेलाय त्याचा ऊस कधी आली टोळी ते दीपक तर नाशक्यात तर पहिला गेलाय काय सांग मग पैसे आणायला गेलाय ते तर हा तुम्ही काय इथं बसले काय नसतं बायांच्या रेटरीटीच काम बाबा तुम्हाला दीपकचा ऊस गेलाय म्हणतो पट्टी आणायला गेल्यात कारखान्यात बिल आणायला गेले मग काय तुम्हाला कोणच माहित नाही राव कुठल्या जगात आहेत तुला आज काय काम आहे का तेवढा ट्रॅक्टर लावला की मग मला फ्रीच आहे हा राईट तू काय कर बोंडूची खाली भेट घे ट्रॅक्टर शेतात घेऊन जाय हा माझ्यासोबत चल तुला आज काय काम नाही ना नाही तेवढा ट्रॅक्टर फक्त नेऊन लावायचा तिचा तू ये मी कपडे घालून आवरतो तुझी गाडी घेऊन कारखान्यावर जाऊ एमडी ला भेटू आणि टोळी घेऊन येऊ चालते तात्या जा मग जा लवकर बोंडू हा